गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गणगापुर निवासी भगवान की जय। कालच्या विवेचनामध्ये समदर्शी मनुष्य व्हावा असं गुरुनं सांगितलं। समदर्शी समत्वम योग उच्यते। मग समदर्शी झालेल्या पुरुषाला या वर्तमान काळात जगता येईल का असा प्रश्न विचारला आहे। महाराज, समदर्शी पुरुष व्यवहारात राहू शकतो का? अनेक समदर्शी पुरुष व्यवहारात राहिल्याची व सफल झाल्याची उदाहरणं आपल्याकडे आहे। पुराणामध्ये पाहिजे असेल तर भीष्माचार्य, त्यांना माहिती होतं दुर्योधनाचा नाशच होणार आहे, त्याच्यातच राहिले, त्याच्यात आजचं खाल्लं पण त्रास झाला नाही। द्रोणाचार्यांना माहिती होतं की धर्माचाच विजय होणार आहे, अधर्माचा नाश होणार आहे। आपण अधर्माच्या बाजूला राहिलं तरी आपलं काही बिघडणार नाही, शेवटी एकदा जावं लागतं। समदर्शी विचार। तुकाराम महाराज समदर्शी, ज्ञानेश्वर समदर्शी। समदर्शी किती लोक होऊन गेले? ते व्यवहारात राहिले आणि व्यवहारातही विजयी झाले आणि परमार्थातही सार्थक झाले। म्हणून धर्मराजा समदर्शी होते। अर्जुन केव्हा केव्हा चिडून जायचा, नाही अर्जुना आपल्याला असंच वागावं लागेल असं सांगितलं। भीम अतिशय क्रोधायमान होऊन जायचे, नाही भीमा आपल्याला असंच वागावं लागेल, कारण आईने तुम्हाला माझा उजवा अंगठा उठल्याशिवाय युद्ध करायला नाही सांगितलं ना। म्हणे नाही, कुंतीनं नेम घालून दिला होता, धर्माचा अंगठा उठला तरच युद्ध करायचं, तो जोपर्यंत जमिनीला टिटकून आहे तोपर्यंत नाही। म्हणून बोलताना सुद्धा असं बोललं पाहिजे की ज्या बोलण्याने विपरीत अवस्था निर्माण व्हायला नको। आता तुम्हाला मुलाला बोलायचं ना की तुम्ही दोघंही पती पत्नी एक विचार करून व्यवहार करा असं बोलायला पाहिजे। तुम्ही काय म्हणतो, त्या पोरीचं ऐकतो, ती सांगते तो तसा वागतो, झालं घरात बोलणं। समदर्शी बोलायचं असेल तर कसं बोलावं लागेल तुम्हाला? दोघंही एका विचाराने काही व्यवहार करा, म्हणजे हे झालं समदर्शी। तुम्ही जर असं बोलले की तू तिचा बैल झाला म्हणजे काय होईल? विषमदर्शी होईल।
आपण व्यवहारामध्ये जी भाषा वापरतो ती भाषण देताना, प्रवचन करताना, कीर्तन करताना, संसार करताना समदर्शी बोललं पाहिजे. विषमदर्शी भाषेनं गोंधळ होतो, कल्लोळ होतो. मग भाषेवर नियंत्रण मिळालं पाहिजे, शब्दावर नियंत्रण मिळालं पाहिजे. रजोगुणी आणि तमोगुणी लोकांची भाषा ताठ होऊन जाते आणि भाषा ताठ झाली की काम संपलं. म्हणून समदर्शी संत महात्मे समदर्शी होते. समदर्शी फार थोडे असतात. अनेक जन्माची साधना घडते त्यावेळेला समदृष्टी येते. अनेक जन्माची साधना लागते. नामदेव महाराज म्हणता, आम्ही बहुपुण्य केले तेने ईश्वरे जन्मा घातले. अनंत जन्माचं पुण्य. महाराज समदर्शी पुरुषाला व्यवहारात उतारल्यावर समत्व बुद्धी सांभाळता येते का? प्रश्न बा केवढा मोठा आहे. कारण व्यवहारात उतरला तर व्यवहारात फसवाफसवी आहे. मग समदर्शी मनुष्य काही वेळा द्रव्याचा त्याग करून टाकतो. पाच मला त्याला घर विकायचं आहे. का रे बोल, लोक काय म्हणतात, काढतं या किंमत, हां ही किंमत आहे. भावाला लगेच विचारतो तुला काय द्यायचं आहे. थोडी कमी किंमत घेतो पण भावाला देऊन मोकळा होतो. मग ते भावाने काही दिवसाने हीन माणसाला किंवा कोणत्याही माणसाला ते विकलं. बाकीचे लोक म्हणतात पहा, ते म्हणतात मला माहीत नाही, मी माझे पैसे घेतले, त्याच्या नशिबाने आले ते याला मिळाले, ते बाजूला झालं. त्याला असंही बोलत नाही ते की तू दुसऱ्याला विकलं, नामुक केलं, दुसरा घातलं, काहीच बोलत नाही. ते म्हणतात तो त्याचं मी त्याला दिलं होतं ना तू. समदर्शी लोक त्याग करतात. त्यागामुळे त्यांची मनस्थिती शुद्ध राहते. ज्याच्याजवळ समदर्शीपणा नाही आहे तो त्याग करीत नाही. कारण व्यवहार आला की विषमदर्शी बुद्धी आली, सत्याचा व्यवहार करून ते मोकळे होतात. म्हणून त्यावेळेस विश्वातील सर्व चेतन व अचेतन वस्तूंमध्ये द्वैत आहे. पहा, सगळ्या वस्तूंमध्ये काय द्वैत आहे. द्वैत व्यवहारात आलं की गडबड झाली. म्हणून द्वैताची झाडणी. काय झाडलं पाहिजे? द्वैत. पूर्वीचे लोक काय, अरे आपल्या नशिबात नसलं कुठून भेटेल एवढं म्हणून ते सोडून द्यायचे. आपण काय करतो, नशिबाच्या व्यतिरिक्त मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. नशिबाच्या छल कपट, आणि असं छल कपट केल्यानं मग ती जी बुद्धी आहे ती विषमतेकडे वळते, समतेकडे राहत नाही. म्हणून अचेतन वस्तूच्या अंतर्यामी भागातच याची जाणीव मनात ठेवणं शक्य आहे. अंतर्यामी जे आपलं मन आहे त्याच्यातच ही गोष्ट शिल्लक राहते. आपल्याला काय करायचं आहे, आपलं नाही ना सोडलं. म्हणून मनाची शांती ढळत नाही. आणखी त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो. समदर्शी माणसं घरातला शोकसुद्धा करत नाही. समजा त्यांचा एखादा तरुण मुलगा गेला, तो काळाचा होता, काळाने त्याला नेला. जोपर्यंत माझजवळ होता तोवर माझा होता, आता तो काळाचा होता, काळाने नेला, बस. याच्यात त्यांचं शांत होऊन जातं. ते शोकसुद्धा करत नाही. शोकसुद्धा करत नाही. काल तुम्हाला परवा लोकमान्य टिळकांच्या पत्नीचं उदाहरण सांगितलं. ते म्हणे मला त्यांना मदत करायची आहे. ते सांगून गेले की मी ते काम करून येतो, तेवर तू ही व्यवस्था कर. माझा स्वभाव आहे त्यांना मदत करणे, त्यांना बोलू नका. समदर्शी लोक दुःखाच्या वेळेला सुद्धा बुद्धीला सावधान ठेवतात. नाहीतर बुद्धी दुःखाच्या वेळेला विपरीत होऊ शकते. कारण दुःख जे आहे ते सहन करण्यासारखं आहे का सहन न करण्यासारखं आहे. एक जळगाव शहरातलं उदाहरण सांगतो. दोन्ही ठिकाणी मी गेलो होतो. एक आमचा परिचित श्रीमंत मनुष्य होता. त्याचा एक मुलगा अहमदाबादहून द्वारकेहून येता येता गाडीमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि गेला. त्याच्या द्वारदर्शनाला आम्ही गेलो. त्याच्या 2 महिन्याआधी
आमच्याच परिचयातला आणि त्याच्या परिचयातला एक माणसाचा मुलगा असाच, हे आपलं शनिदेवाचं गाव आहे ना, शनी शिंगणापूर, तिथून येता येता तो मुलगा गेला. मग सहज या माणसाकडे, ज्याला 2 मुलं आहेत त्याच्याकडे विषय निघाला की परवा त्यालाही दुःख झालं. तर ज्याचा मुलगा गेला तो म्हणाला मला एक आहे, त्याला एक नाही, माझं दुःख त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे असं बोलला. समदर्शी आहे, दुःखाची तोलमान केली की मला मुलगा आहे, त्याला मुलगा नाही, बिचाराचं दुःख माझ्यापेक्षा जास्त आहे. असं ज्याचा मुलगा गेलाय तो उत्तर देतो. लक्ष द्या, हे मुलाचं दुःख आहे, पुत्र दुःख आहे, पण मला एक मुलगा आहे, त्याला मुलगा नाही, म्हणून माझ्या दुःखापेक्षा त्याचं दुःख जास्त आहे असं तो त्याच्या मुलाच्या वेळा आमच्याजवळ बोलला. मी लगेच म्हटलं शेठ धन्य आहे, कारण ही भाषा येणं सोपं नाही. ते समदर्शी, कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक आपल्या घरातला घटक, काळाचा घटक किंवा काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा, कोण सोडवू शकतंय. आज आपण अवयवदान देतोय मुलाला, माझी किडनी देऊन टाका, दिल्यावर सुद्धा ज्याने दिली आहे तो जास्त दिवस राहतो, ज्याला दिली तो लवकर चालला जातो. देऊन टाकताय अवयव लोक, कारण विज्ञानाला ते सहाय्य झालं म्हणून देता येत. आतापर्यंत त्याचं संशोधन नव्हतं, त्यापर्यंत देता येत नाही. एखादा वाचून जातो, एखादी बाई आपल्या नवऱ्याला किडनी देते, एक माणूस आपल्या पत्नीला देतोय. समदर्शन जे तत्व आहे ते आत अंतर्यामी असतं, आणि अंतर्यामी का येतं तर अनेक जन्माचं पुण्य असतं म्हणून त्यावेळेस ते म्हणतात अंतर्यामी भगवंतच आहे हे मनात जर असलं तर व्यवहारात येतं, व्यवहार सफल होतो आणि मनाची शांती ढळत. म्हणून या भूमिकेने ते व्यवहार करतात, म्हणून त्याच्यापासून शांत राहतात. प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोघांचा संगम त्यांच्याजवळ असतो. प्रवृत्ती असते आणि याच्यातून निवृत्त कसं व्हायचं याच्यात ते असतं. जसं एखाद्या सुनेला स्वयंपाक कमी येतो, सासू काय म्हणते, मी तुला काढून देते तू कर. का काढून देते ती की हिला मोजमाप येत नाही म्हणून हिची भाजी चुकते. किती दिवस बोलणार, मग ती काढून देते, समोर उभे राहते, हा हलवून दे आणखीन एकदा, आता झाकण ठेवून दे. म्हणजे तिला ते समजवून, आता ती सुज्ञ असेल तर मिश्रण कसं करतं हे पाहिलं पाहिजे तिने, आणि हे किती वेळा झाकायला लावते आणि किती वेळा उघडायला लावते हे लक्षात ठेवलं पाहिजे. तिला यायला लागलं की सासू बाजूला होते. तसं आहे, समदर्शी जर ती सासू असली तर अज्ञान सुनेला सुद्धा सज्ञान करून सोडते. नाही तर मग रोजच कटकट वटवट फटफट करत राहते. असं आहे. सुज्ञ अवस्था जी आहे ती सुज्ञ अवस्था आली पाहिजे मानवाला. एखादा शेठ असतो बा, त्याचा अर्धवट नौकर असतो, थोडक्या पैशात काम करून घेतो त्याच्याकडून, पण एक गोष्ट त्याला समजावून सांगतो 3 वेळा, कंटाळा करत नाही. लोक म्हणतात का याला कशाला ठेवलं, तो शेठ म्हणतो त्याला काय, तो लबाड्या करत नाही, चोऱ्या करत नाही, त्याला माहिती असतं म्हणून तो धकवतो त्याला. तो समदर्शी आहे. पण जास्तीत चाणाक्ष नौकर असला तर केव्हा तरी उलटे पालट करतोच तो. तर म्हणून हे काही लोक अर्धवट माणसं जवळ ठेवतात, त्यांना खायला देतील, कपडे देतील, अमुक करतील, पण त्यांना माहिती आहे काम चांगलं होतं ना, 3दा सांगा आपलं बिघडतं कुठे. समदर्शी असतात म्हणून व्यवहारामध्ये समदर्शी मनुष्य सुखी राहतो. आणि जो काही लोक विश्वास टाकतात, चांगला आहे चांगला नाही, एक दिवशी तो देतो. समदर्शी लोक पैशाच्या बाबतीत विश्वास टाकणार नाही, कारण त्यांना माहिती आहे व्यवहार माणसाला केव्हाही बिघडून टाकतो, अडचण माणसाला अडचणीत आणते. म्हणून काही लोक नव्हतं, काय तुला अडचण आहे का, नाही गावाला पाठवतोय मी तुला, जायचं गावाला, अडचण असेल तर सांग, हे पैसे घेऊन घरी देऊन दे.
म्हणजे तो निर्भय होतो आणि मग काम चांगलं करतो. त्याला समदर्शी पाहिजे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा संगम पाहिजे. व्यवहारात संसारात राहून सुद्धा आतून निवृत्त असणं हे महत्त्वाचं आहे. वृत्ती लांब राहिली पाहिजे. म्हणून संसारात राहत असलेले मनाने अलिप्त राहतात याचा अनुभव संतांच्या चरित्रात येतो. संसाराचे भान आहे आहे नाही नाही. म्हणून ते म्हणतात संत महात्म्यांचे अनुभव पहा, त्यांनी त्यांचं जीवन संसारात राहून सफल केलेलं आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो. नाथ महाराज यात्रा करून आले. आईसाहेब गिरजाबाईला काशीला नेलं नाही, कुठेच नेलं नाही. नाथांना वाटलं की हिला म्हणावं आता की तू दक्षिण यात्रेला रामेश्वरला माझ्याबरोबर चल. गिरजाबाईने काय सांगितलं, जर हरिपंडित आणि हरिपंडिताची पत्नी इथे असते ना तर मी तुमच्याबरोबर आली असती. म्हणून आता हे धर्म सोडून दे. नाही म्हणे, तुमचा नियम काय आहे, घरात राहून आलेल्या माणसाला आतिथ्याला अन्न पाणी देणं. तुम्ही यात्रेला जा, मी घरीच राहते, तुमचा धर्म मी चालवते, तुम्ही यात्रेला जाऊन या, तुमचं अर्धपुण्य मला मिळणारच आहे, कारण मी तुमचा धर्म चालवते आहे. काय केलं तिने, समदर्शी. असं म्हटलं का आम्ही या माणसानं कुठे नेलं नाही, काय नेणार आहे, काय देवाने याच्या पदरी पाडलं, असं बोलली. असं आहे. नाथांना जाऊ दिलं, नाथांना जाऊ दिलं. नाथ यात्रेला गेले, शंकर पार्वती प्रसन्न झाले. मग एवढे शंकर पार्वती प्रसन्न झाल्यावर नाथांवर ज्याप्रमाणे शंकर पार्वतीची कृपा होती त्याचप्रमाणे गिरजाबाईवर होती की नाही. असं आहे. बऱ्याच स्त्रिया काय म्हणतात, तुम्ही जाऊन आले की मला माझं मन भरलं, असंही बोलणार आहे. आज आधुनिक जगातलं उदाहरण देतो. बाई म्हणते तुम्ही तिरुपतीला जाऊन या, हात मोकळा झाल्यावर मी तुमच्याबरोबर येईल, पण आधी पाठवूनच देते की ती एकटी माणसाला. आणि मग परिस्थिती सुधारली की मग दोघंही जातात. समदर्शी की तुम्ही जाऊन या, खूप भाडं लागतं ना, तुम्ही जाऊन या एकटे, देवाने कृपा केली तर मग आपण दोघं बरोबर जाऊ. समदर्शी स्त्री, समदर्शी पुरुष नेहमी असं करत राहा. पहा तुम्ही, आणखीन घरात आई आहे, माणूस काय म्हणतो, मी आईला सांभाळून घेईल, तू जा तुझ्या भावाच्या लग्नाला, मी शेवटच्या दिवशी अर्धा घंटा येईल आणि मग पटकन घरी चालला येईल. त्याने काय केलं, आपल्या आईचाही सांभाळ केला आणि तिलाही तिच्या माहेरी पाठवलं. समदर्शी पुरुष. ज्या घरामध्ये समदर्शी, जाऊ देणार तुला का तू तिकडचं काय लग्न का वारंवार पुढच्या लग्नात जाय असं नाही सांगितलं त्याने. तू जा 2 दिवस, मी वेळेवर येईल आणि मी पटकन चालला येईल, आईला सांभाळ. समदर्शी. संसारामध्ये सुद्धा समदर्शी तत्व लागतं आणि परमार्थात तर समदर्शी असावंच लागतं, असावंच लागतं. मग मुलाचं लग्न झाल्यावर तू जाय ना महिनाभर राहत आहे असं सांगून टाकतो, कारण तिने सांभाळ केला आहे म्हणून ती तिथे तो म्हणतो जा, आडवतच नाही काही. मग लोक म्हणतात आता तुम्ही फारच सुट्टी देता, त्याला माहिती आहे का सुट्टी दिली, तिने योग्य वेळेस योग्य मदत केली त्यामुळे दिलीच पाहिजे. आमच्या मिलिटरीच्या लोकांना नाही का, ज्या येऊ नका 15 दिवस सोडून देतो कमांडर, कारण महत्वाचं काम केलेलं असतं त्याने. जा कमांडर सोडतो, जा तुम्ही, हम देख लेंगे. त्याचं कारण आहे, तो कमांडर सुद्धा समदर्शी बनतो की काम चांगलं केलंय त्यांनी, जा. समदर्शी जे जे लोक झाले ते परमार्थात आणि संसारात तरले. जे समदर्शी होत नाही ते तरत नाही. म्हणून जीवनात सफलता आणली पाहिजे. अनेक महात्मे होऊन गेले. महाराज आधुनिक काळात वैज्ञानिक माणसाची विज्ञान माणसाचं दुःख दूर करतं आणि सुख व्हावं याचा प्रयत्न करतं. माणसाची दुःखे दूर करण्याकरता विज्ञान उपयोगाला येतं. अध्यात्मामध्ये असं काही आहे का माणसाचं दुःख दूर करायला? महाराज हसले. अध्यात्मात सगळे दुःखाचा नाश करण्याचा उपाय आहे, पण तो आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे काय, देह आपला नाही
तर मग हे बाकीचे आपले आहे का हे समजलं पाहिजे. हा देह आपला नाही ना, आपल्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही तो. आपल्या समोर 80 वर्षाचा माणूस 5 किलोमीटर चालतो आणि आपण 65 वर्षाचे चालू शकत नाही. देहाचं सुख सुद्धा जे आहे, निरोगी काया घर में हो माया, बस निरोगी काया आणि घरामध्ये प्रेम, याच्याने माणसाला दीर्घायुष्य प्राप्त होतं. आता घरामध्ये वस्तुस्थितीच अशी आहे की प्रेम राहत नाही, माया राहत नाही आणि त्यामुळं ती स्वरूप स्थिती जागृत नाही होत. म्हणून घर में हो माया, मायात पाहिजे प्रेम. म्हणून ते म्हणतात अध्यात्मशास्त्राचा विचारशास्त्र आहे, आधुनिक शास्त्र विचारशास्त्र आहे, पण त्याला सगळी दुःख दूर करता येत नाही. पहा, आधुनिक शास्त्रामध्ये एक अवयव काढून टाकला की त्याच्या योगानं दुसऱ्या अवयवावर दुष्परिणाम होतो. विज्ञान असंच आहे. साधी गोष्ट घ्या तुम्ही, हे वस्तू क्लीन करायचं साधन आहे, आला नावाची एक पावडर येते, त्याच्यात कपडा टाकला की सगळा डाग निघून जातो, पण कपड्याची ताकद मात्र कमी होते. असं आहे. आता तुम्ही खाता सोडा जर शेवमध्ये टाकता, नाही कपड्याचा सोडा जर शेवमध्ये टाकताय ते कुरकुरू लागेल, पण आत काय करेल ते छिद्र वाढेल. निरमा पावडर टाकता मस्त लागते म्हणे कुरकुरू, म्हणजे आहे ते कुरकुरू लागते ती, पण ती शरीराला काय करेल विचार करतं की कोणी नाही करत. म्हणून विज्ञान जे आहे ते सुखकर आहे, पण त्या सुखाच्या मागे मात्र दुःख आहे. म्हणून सुख सुख म्हणता दुःख ठाकोनी आले, सकळ भजन गेले चित्त दुश्चिंत झाले. एकदम ताप उतरून जातो एका गोळीने, पण मात्र त्याचा साईड इफेक्ट दुसरीकडे उभा राहतो. एकच गोळी अशी आहे, हे पटकन जातं कॉम्बी फॉर्म, पण ती किडनीला टच करते. म्हणून ते काय म्हणतात, एकदा घेऊन टाका एक, दुसऱ्यांदा अर्धी घ्या, दुसऱ्यांदा एक नका घेऊ म्हणतात. बरोबर आहे ते, कारण तिचं तसं विज्ञान जे आहे ते दुःख थोडं दूर करतं, पण समूळ नाही. म्हणून ते म्हणतात अध्यात्मशास्त्र प्रामुख्यानं मनाचा विचार केलेला आहे. विज्ञानात मनाबद्दल काहीही घडलेलं नाही, घडणार नाही. कारण मानसिक शक्ती विकास करणं हे विज्ञानाला सापडलेलं नाही. मानसिक शक्तीच्या आधारावर आत्मतत्वाने मनुष्य मानसिक शक्ती मिळवतो. आत्मतत्व म्हणजे भगवंत, आणि भगवंत आणि परमेश्वर हे काही वेगळे नाही आहे. भगवंताची अनुभूती यायला लागली की माणसाचे दुःख दूर होतात. जोपर्यंत आता बघा तुम्ही उभा इथं आहे, आधी पती गेला, पत्नी गेली, बघा तिचं काम संपलं म्हणून आयुष्य संपलं गेलं, हे काय आहे दुःख विसरायला कारण आहे. कशी काय लवकर गेली, बायांचे लोक तर 80-80 वर्षापर्यंत राहता, असा जर विचार केला तर रडतच बसावं लागेल. बरं, काही लोकांची 40 वर्षापासूनच आजारी आहे, पहा तुम्ही. मग हे जे सुख आहे हे आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. मग 40 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत, मग 40 वर्षापर्यंत आजारी आहे, तर मग पुन्हा काय आहे अनुभव नाही जाईल, म्हणजे सुख नाही आहे ना. मग हे जे मानसिक आहे याच्यावर अवलंबून असतं. आध्यात्मिक सगळ्या गोष्टी मनाच्या खंबीरतेवर अवलंबून असतात, आणि ज्याचं मन खंबीर आहे बस तोच परमार्थात टळतो. म्हणून माणसाला सुख समाधान मिळू लागते. या मार्गानं जात राहिले की शेवटी दुःखाचा नाश होतो. आधुनिक विद्वानवादी लोक प्रामुख्यानं जड आणि निर्जीव वस्तूचा विचार करू शकतात,
त्याचं संशोधन करू शकतात, नव्या नव्या वस्तू बनवू शकतात, देहाच्या गैरसोयी सुलभ करू शकतात. पायी चालण्यापेक्षा सायकलवर मनुष्य लवकर पोचतो, मोटरसायकलवर त्याच्यापेक्षा लवकर पोचतो. मोटरसायकलला पैसे खर्च करायला लागतात, पायी चालायला खर्च नाही, सायकलला कमी खर्च आहे. असं आहे. पायी गेलेला मनुष्य उशिरा पोचतो, शरीर थकतं, पण पोटभर खातो आणि शांत झोपतो. आपल्या 40 वर्षापूर्वी हे दूधवाले सायकलला 2 डबे, इकडून एक कॅरीकडे, इकडून एक, 40 लिटरचे 2, 80 लिटर दूध आणि पुढे एक बरणी, आणि दोन्ही चाकाला मडगार नसते दूधवाल्यांच्या, कारण ते तिरपं झालं डबडं की ते खर्र खर लागत बिना याचे. मग काय ताकद होती. असे रोड थोडेच होते तेव्हा, साध्या रोडून रात्री 2 वाजता उठायचं, खेड्यावर जायचं, दूध आणायचं, 6 वाजेपर्यंत जळवाला परत निघायचं. म्हणजे किती कठीण समस्या होती. आता मोटरसायकलवर येतं, रिक्षात येतं, गाडी येते घ्यायला, तरी शेतकरी सुखी होता. हे पुन्हा पहा, आता इतकं विज्ञान आहे, कारण विज्ञानामुळे निसर्ग बदलतो आहे. भरपूर मुबलक चारा होता, आता चारा कमी झाला. मग विज्ञान काय करतं, काही गोष्टी सुलभ करतं, काही गोष्टीचा समूळ नाश करून टाकतं, समूळ नाश करून टाकतं. म्हणून ते म्हणतात, आधुनिक विज्ञानवादी हे जड तत्वाचा विचार करतात. भारतीय अध्यात्मवाद आधुनिक देशातील वैज्ञानिक शास्त्रज्ञ केव्हा केव्हा भारतीय अध्यात्मवाद्यांचा अनुभव घेतात. पुष्कळ विज्ञान करते भारताकडे आले, अध्यात्मवाद घेऊन गेले. आधुनिक विज्ञानाच्या प्रयोगानं खूप पैसा मिळू लागतो, तसं अध्यात्म मार्गानं चालणाऱ्याला जास्त पैसा खर्च करावा लागत नाही. इकडे मिळतो पैसा, पण मग ते साधनं उपभोगाला सुद्धा तसा जास्त लागतो. इकडे उपभोगच कमी असल्यामुळे पैशाचा खर्च कमी आहे. म्हणजे तारतम्य जर पाहिलं तर सारखं आहे. विचार केला तर जेवढ्या तुम्ही सुखसोयी कराल तेवढा जास्त पैसा लागेल, आणि मग तो नाही मिळाला तर त्याच्याकरता कमवावा लागेल, आणि नाही कमवला तर अन्याय करून ते कामं पुरे करावे लागतील. म्हणून जास्ती हौस पडतो पाऊस, जास्ती हौस पडतो पाऊस. म्हणून मग हौसेला मर्यादा घालणं हे अध्यात्मवादाचं काम आहे. संयम. म्हणून पूर्वीच्या लोकांच्या गरजा कमी होत्या, त्यामुळे द्रव्य थोडक्यात भागायचं. आता गरज वाढली आहे, आणि त्या गरजेकरता लागणारं साधनं तुम्ही मोबाईल काबरं चोरले जातात. किती एवढा भारी मोबाईल त्यांना मिळत नाही म्हणून कोणाचे मारून देत ते, चालू गाडीतून ओढून येतात. कारण प्रत्येकालाच वाटतं की आपल्याजवळ तोच पाहिजे, 60,000चाच पाहिजे, 60,000चा, पोरीचा 60,000चा, पोराचा 60,000चा, बाईचा 60,000चा, बुवाचा 60,000चा. 2,40,000 आणि हारला गेलं. लगेच बुवाला विचारायला तर मोबाईल कुठे सापडेल. हे मग ते किल्ल्या किती पडल्या तिथे. इतकं माणसं विसराळू आहे. आता किल्ली ही आपली जवळच पाहिजे ना, कारण त्याच्याशिवाय गाडी सुरू होणार नाही, कपाट उघडणार नाही. म्हणून पहिल्या प्रथम काय सांभाळली पाहिजे, किल्ली. सांभाळतच नाही कोणी. तिथे बाई किती लागले, महादेवाची वरती ठेवायचं, तांब्या घ्यायचा, पाणी टाकायचं, किल्ली विसरून द्यायचं. किती लोकांनी मोबाईल आणून दिले. त्याचं का नाही, हातातच पाहिजे लोकांना. आता पिशवीत राहू दे ना, वाजेल ना तो आपच नाही. तर म्हणजे विज्ञान खर्च वाढवतं. म्हणून महाराज
मनोबलाची आवश्यकता आहे. विज्ञानात मोबाईलची आवश्यकता आहे, अध्यात्मात मनोबल आणि इकडे मोबाईल. म्हणून अध्यात्माचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला मनोबल वाढवलं पाहिजे आणि मनोबल वाढवण्याकरता एकाग्रता बुद्धी आणली पाहिजे. हरये नमः हरये नमः. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी दान द्या योगी रजत व सत्व आहे